काटाला बघा, काटा उचललेला आहे. बाईक खूप येतात. दुसऱ्याच गरी लागला मोठी शिंगाली. पहिली गरी रिकामी आले आणि दुसऱ्या गरीला बघा शिंगाडी लागलेली आहे, मोठी शिंगाडी लागली बघा. ते आपण साईडला ठेवू आणि पुढचा खिचू, कारण पुढे पण मासा दिसते. बघा बघा मित्रांनो, त्या साईडला अजून एक आहे आणखी शिंगाली. टोटल 3 शिंगाली लागल्या. बघा दुसऱ्या पालवणीमध्ये आपल्याला 3 शिंगाले लागलेले आहेत. आपण घालतो. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौकले यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण खोल समुद्रामध्ये नवीन पाका बनवणार आहोत आणि तो टाकणार आहोत. नवीन पाका कसा बनवतात ते आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेणार आहोत. आणि पाका बनवून झाला की लगेच तो आपण मुहूर्ताला टाकणार आहोत आणि बघू आज आपल्याला काय मासे भेटतात. आता आमची बोट सुटली आहे खोल समुद्रामध्ये जाण्यासाठी. मित्रांनो, आता आपण खोल समुद्रामध्ये आहोत आणि आज आपण नवीन पाका बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी बघा दोरी आणलेली आहे. 20 ते 25 दोरी आहे. डिपेंड करते की पाण्याची खोली किती आहे, त्याप्रमाणे तुम्ही दोरी वापरा. आणि ह्या बघा आपण आज या गऱ्या वापरणार आहोत. 2 इंचाची गरी. आणि याचं दावणसुद्धा तुम्हाला काढून दाखवतोय गरी सुताला कशा प्रकारे बांधतात. एवढंच आपल्याला सूत घ्यायचं आहे. आणि बघा असं एक गाठ करायचे दोन्ही सुताच्या मध्यभागामध्ये. आणि हे पदर आतमध्ये घालायचं आहे. आज झाला फासा तयार. त्याच्यामध्ये अशी गरी घालायची आणि हे घट्ट करायचं आणि वरून अशी गाठ घालायची. जवळ हे गरी दाखी गरी दिखा बघा. अशा प्रकारे आपली गरी आता लावून झालेली आहे. आता याला वल भरायचं आहे. बघा आपलं दावण झालेलं आहे. दुगरी दावण म्हणजे डबल सुतल्याला लावलेलं आहे. याचा वल निघणार नाही. बघा आपली गरी आता तयार आहे. आपण 5 गरे लावणार आहोत. आणि ही आपली दोरी आहे. आता ही दोरी आहे. दोरीच्या सुरुवातीला आपण 1 गरी लावू. याला कोशा करायचा. असा कोशा फासा गाठ. आणि याच्या सुरुवातीलाच 1 गरी लावणार होता. ही सुरुवातीची गरी खूप महत्त्वाची असते. याला लवकर मासा भेटतो.
आता 2 वाव अंतर टाकायचं आहे. दोन वाव अंतर टाकल्यानंतर दुसरी आपण इथे गरी लावणार आहोत. याच्या अशी आतमधून गरी घालायची, फासा आतमधून करायचा आहे. अशाच आपल्याला सर्व गऱ्या लावून घ्यायच्या आहेत. आता पुन्हा 2 वाव अंतर टाकायचं आणि तिसरी गरी लावायची. मित्रांनो आता सर्व गरे लावून झालेले आहेत, 5 गरे लावून झालेले आहेत. आणि आता घाट्यासाठी आपण जागा लागणार आहोत. घाट्यासाठी 2 वाव सोडायचा आहे गरीपासून आणि त्याच्या पुढे घाटा बांधण्यासाठी आपण जागा करणार. बघा इथे आपण घाटा लावतो. हा बघा आपला आजचा घाटा. दोन ते 2.5 किलो वजनाचा घाटा आहे हा. चाऱ्यासाठी बघा मोठा माकोल आणलेला आहे. हा पण माकोल आहे. बघा माकलाच्या फागऱ्या. एकदम आरामात घरी लावायचे. बघा मित्रांनो आता सर्व चारा लावून झालेला आहे आणि आता आपण दोरी टाकायला सुरुवात करू. मित्रांनो आज आपण नवीन दोरीचा मुहूर्त करणार आहोत. तर बघू आज आपल्याला काय भेटते. आता गरी टाकायला मी सुरुवात करतोय पाण्यामध्ये. ही शेवटची गरी आणि हा आपला गट्टा. टाकून झालेलं आहे. आता आपल्याला 10 मिनिटं थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण बघू घरीला आपले काय भेटते. मित्रांनो आता दोरी टाकल्याच्या नंतर 10 मिनिटं झालेली आहेत आणि एकदा आपण दोरी उचलून बघू काय लागले ते. येस म्हणून घाटाला वरती. धक्के येतात बाईट येतात. मासा लागलेला आहे. बघा आपला घाटा आलेला आहे वरती. चिखलामधून वरती घाटा. बघा शिंगाई लागली आहे. बघा दुसऱ्याच घरला दिसते शिंगाई. मोठी शिंगाई लागली. बघा मित्रांनो मस्त साईजची शिंगाली लागलेली आहे. बघा बघा मित्रांनो पहिली शिंगाई लागलेली आहे.
आणि अजून बाईट येतात. अजून दुसरा मासा लागलेला आहे, बाईट येतात. 2 गरे 3 गरे उचलून झालेले आहेत आणि ही 4थी गरी आता वट केली. नाही बघा मित्रांनो, शेवटच्या गरीला पण शिंगाई लागलेली आहे. बघा मूर्तालाच 2 शिंगाल्या लागल्या. याची साईज बघा किती मोठी आहे, पहिल्या शिंगालीपेक्षा जास्त मोठी आहे. जबरदस्त साईज. गरी बघा कुठे लागले. बघा कडक साईज आहे याची. बघा मित्रांनो, नवीन दोरीच्या बोनीला 2 शिंगाले लागलेले आहेत. जबरदस्त साईजच्या 2 शिंगाले. आम्ही याला बेंडाव बोलतो, बेंडाव. आमच्या इथे बेंडाव बोलतो. त्यांना पाण्यामध्ये ठेवू. मित्रांनो आता चारा बदली करून झालेला आहे आणि आता आपण पुन्हा एकदा दोरी टाकू पाण्यामध्ये. दोरी टाकताना एकदम हलवारपणे टाकायची, नाहीतर गरी जास्त असल्यामुळे आपल्या हाताला पण लागू शकते गरी. गरी टाकून झाले. आता पुन्हा आपण 10 मिनिटं थांबू आणि त्याच्यानंतर दोरी चेक करू. जर बाईट येत असतील तर आपण दोरी उचलू, नाहीतर मग चारा बदली करण्यासाठी सुद्धा आपल्याला उचलायला लागते मध्ये मध्ये. मित्रांनो आता आपण दुसऱ्या वेळची पालावणी खेचणार आहोत आणि बाईट जाम जोरात येत आहे. दुसऱ्या वेळी खूप जोरात बाईट येत आहे. असं वाटतं की भरपूर मासा. आता खेचून बघू आपण. जाम बाईट येते बघा. बापरे, असं वाटतं की मोठा मासा लागला काय ते. जबरदस्त बाईट येते. पाण्याचा वेग पण भरपूर आहे. आला बघा, आता उचललेला आहे. बाईट खूप येतात. दुसऱ्याच गरी लागला मोठी शिंगाली. पहिली गरी रिकामी आले आणि दुसऱ्या गरीला बघा शिंगाली लागलेली आहे. मोठी शिंगाली लागली बघा. ते आपण साईडला ठेवू आणि पुढचा खेचू, कारण पुढे पण मासा दिसतो. बघा बघा मित्रांनो, त्या साईडला अजून एक आहे आणखी शिंगाली. टोटल 3 शिंगाली लागल्या. बघा दुसऱ्या पालवणीमध्ये आपल्याला 3 शिंगाले लागलेले आहेत. कडक. हिची साईज बघा किती मोठी आहे. इंगलीची गरी बघा तोंडाच्या एकदम बाजूलाच लागले. माकली हा चारा खूप चांगला आहे, लवकर संपत पण नाही, त्याच्यामुळे मासे भरपूर लागतात. बघा 3 शिंगाल्या आहे.
चला आता टपमध्ये ठेवू. इकडे. आधीच्या 2 शिंगाले आहेत आणि त्याच्यामध्ये अजून 3 शिंगाले टाकू आपण. कसं मारा करतात. बघा मित्रांनो किती शिंगाले आहेत. अजून 5 टपन घालतो. मित्रांनो आता आपण तिसऱ्या वेळचा पाका उचलणार आहोत. बाईट येतात, बघूया काय होते. बाईट येते, तिसऱ्या वेळी पण बाईट येते. बाईट येतात. लागल्या वाटते. पहिल्या वेळी 2 आणि दुसऱ्या वेळी 3 लागल्या, म्हणजे टोटल 5 लागल्या. आणि आता तिसऱ्या वेळीचा आपला पाका उचलत आहोत. घाटा आलेला वरती. यस, शिंगाली लागले ती बघा, दिसते पक्की मोठी आहे. पहिली गरी रिकामी आली, दुसरी गरी सुद्धा रिकामी आणि तिसऱ्या गरीला जबरदस्त साईजची शिंगाली लागलेली आहे. कडक पीस आणि बाकीच्या गऱ्या रिकाम्या आलेल्या आहेत. बघा 5 गऱ्या आहेत, त्याच्यामध्ये एकच शिंगाली लागली पण याची साईज खूप मोठी आहे. बघा किती मोठी शिंगाली आहे. 1.5 किलोची असेल, 1.5 किलो. आणि गरी याची तोंडावरतीच लागली बघा, एकदम जवळच आहे. चला गरी पण काढू. बघा शिंगाली. एक नंबर. बघा टब मध्ये मारा बघा कसा होते. भरपूर शिंगाले आहेत. पाचशे घे. मित्रांनो आता आपली पाक्याची मासेमारी करून झालेली आहे आणि हे बघा आजचे आपले मूर्ताचे मासे. नवीन पाका बनवला होता आणि त्या नवीन पाक्याला बघा किती शिंगाले लागलेले आहेत. एक नंबर. सहा शिंगाले लागलेले आहेत, 6 शिंगाल्या. साईज बघा किती मोठी आहे शिंगालीची. भारी काम. मित्रांनो तुम्हाला आजची पाका मासेमारी कशी वाटली आणि पाका मासेमारीची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कोली परिवारचा हिस्सा व्हा आणि छान छान व्हिडिओचा आनंद घेत राहा. भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.